बोलतोय. ज्यावेळेस हंस दीक्षा झाली आणि अण्णा स्वामींचं चरणस्पर्श बंद झाला, पूजा बंद झाली, गुरुमंत्र बंद झाले, मग त्यावेळेस ती आरती लिहिली गेली आणि त्या आरती मधले भाव आपण सगळेजण म्हणतो, जय हो जय श्री यतिराया आरती करू तुझं गुरुवर या. मग त्याच्यातला एक छोटासा भाव सांगतो. ज्यावेळेस ही आरती लिहिली, चरणद्वय पहिलं कडवय, चरणद्वय मानस तीर्थ हंस हरियुद्ध मनचित्त. महाराजांचं स्वरूप कसं वर्णन केले, हंसासारखे म्हणजे कसं स्वच्छ स्वच्छ अंतःकरण आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे आणि त्यांच्या चरणामध्ये सर्व तीर्थांचं आवाहन आहे. चरणद्वय मानस तीर्थ, जे मानस सरोवर सुद्धा आहे ते त्यांच्या चरणापाशी. एवढा अधिकार त्या आपल्या सद्गुरूंचा आहे. दुसऱ्या कळवामध्ये काय म्हणलंय, भस्मोद्दोलित तनु झाले जगधन लक्ष्मी कनी लपली. दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस सद्गुरूंना हंस दीक्षा दिली, आता त्यांचं पूजन बंद झालेलं आहे. मग आता मनामध्ये काय झालं, काहूर उठले की मी माझ्या सद्गुरूंना स्पर्श करू शकणार नाही. भस्म, कारण हे भस्म धारण केलं म्हणजे आता ते विरक्त झालेले, त्याग आहे. त्याच्यामुळे भस्म धारण केले, ही जगाची लक्ष्मी त्या भस्मामध्ये लपून गेली आहे. मग आता मी काय करावं, मनामध्ये काहूर उठले पसरून दे जगितव निज माया. आणि शेवटी काय म्हणले, असो सद्गुरू मला समोर दिसतायत ना, पण तुझी माया आमच्यावरती राहू दे. जरी स्पर्श नाही झाला तरी तुझा आशीर्वाद, तुझी माया आमच्यावरती राहू दे. हीच मागणी त्या आरतीतून केली आहे. आणि शेवटी म्हणले जगदोद्धारा अवतरण. हे सद्गुरू कशासाठी अवतरण झालेले असतात, आपल्यासारख्या जडमुलांचा उद्धार करण्यासाठी सद्गुरू अवतार घेतात. संत येतात का पृथ्वीवरती, आपल्यासारख्यांच्या जड आणि मूळ. आपण कोण आहोत, जड आणि मूळ. जड म्हणजे तब्येतीने सुद्धा आणि मूळ म्हणजे डोक्याने, आळशी. जडमुळांचा उद्धार करण्यासाठी सद्गुरू येत असतात, संत येत असतात. आणि म्हणून त्यांच्या चरणापाशी जायचंय आणि काय मागायचंय. सद्गुरूंनी सुद्धा आपल्या काय मागितले, काय मागू आता तुझा अंबाबाई, मागणी लय नाही तुझा आता संत सेवा करो. बघा आपल्या संतांनी सुद्धा काय मागितले, संत सेवा करो, मुखी नाम जोडो, दर्शन तुझे करो. आणि शेवटचं ध्येय आहे आपल्या जीवनाचं, ते सद्गुरूंनी अगदी सहज सांगितले, पण आपल्याला ते सहज जे मिळालं असं ते कळत नाही. म्हणून सद्गुरू आपल्याला अनेक प्रकारे, मग शेवटी म्हणतात ना, सायास करून शिकवे. सहज जर नाही समजलं ना तर कान धरून सांगावं लागतं सद्गुरूंना. सायास म्हणजे शिकवावं लागतं तुम्हाला, अरे बाबा हे कर, सायास करून शिकविते. असे सद्गुरू आपल्याला लाभले, आपलं परम भाग्य. आणि आजच्या उपासनेच्या सांगते प्रीत्यर्थ कुमारिका पूजन इथं संपन्न होईल. आणि कुमारिका पूजन झाली की लगेच आरती आणि महाप्रसाद आहे. कुमारिका पूजनासाठी जी तयारी केली त्यांनी पटकन समोर यायचंय. पुन्हा एकदा सद्गुरूंना भगवतीला प्रार्थना आहे, आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करूया. सद्गुरू आपल्या हातून उत्तरोत्तर चांगली आणि आनंदाने सेवा करून घ्यावी ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. रेणुका माता की जय. राजाधिराज योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज